नमस्कार. आज 8/7/2021 वार गुरुवार. आज तासिका विज्ञान. मागच्या तासिकेमध्ये आपण व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरणाचे 5 थर कोणते हे आपण पाहिलेले आहेत. आज आपण पुढील भाग बघणार आहोत. What is the similarities in the 3 pictures below? खाली तुम्हाला काही पिक्चर्स दिलेली आहे. त्या पिक्चरांचं निरीक्षण करून तुम्हाला त्या पिक्चरांमध्ये काय समांतर आहे हे सांगायचे आहे. All the above pictures show large scale emission of a smoke through different organics. म्हणजे वरील सर्व चित्रात धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constitutions of air. This called air pollution. हा समतोल बिघडतो, याला वायू प्रदूषण म्हणतात. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट combustions of fuels like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day. मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांचा ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. ओझोन लेयर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोनाचा थर, संरक्षक कवच. There is a layer of ozone O3 gas in the lower part of stratosphere. Ozone gas is not directly useful for the survival of living things. Yet it is very important for living things to have this layer of ozone at the high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorbs these rays. As a result, life on earth is protected. The ozone layer is destroyed if chemical gases like carbon tetrachloride or chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerator mix with the air. म्हणजेच वातावरणाच्या स्थिरांवर या थराच्या खालच्या भागात ओझोन लेयर असते. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचा आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. The 16th of September is celebrated as a Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला
जातो. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबस्टन्स ऑफ फ्युएल्स. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक. त्यातला पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साईड, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा कार्बन मोनॉक्साईड, चौथा सल्फर डायऑक्साईड आणि शेवटचा आहे शूट. शूट म्हणजे जी ब्लॅक कलरची काजळी येते. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? In metro pollution cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at a place of heavy traffic to show the proportions of the various constituents of air at that place. Due to these boards, we can see the amount of harmful elements in the air. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणाच्या हवेतील घटकांचे प्रमाण आपल्याला समजते. या पुढचा भाग आहे ट्राय दिस. वॉटर म्हणजेच तुम्हाला हे करून पाहायचे आहे. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज, फॉर वॉट पर्पज इट इज यूज इन युअर हाऊस फॉर अ होल डे. रेकॉर्ड इट इन अ चार्ट like the one shown here. Discuss this data in the class. Divide the total amount of water used in your house by the number of person to find out how much water each person needs. तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला आहे. पर्पज फॉर विच वॉटर इज यूज, अमाउंट ऑफ वॉटर अप्रॉक्स 8 लिटर्स. म्हणजेच आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा आहे आणि या चार्ट्सद्वारे तुम्हाला वहीत लिहायचं आहे. म्हणजे तो प्रयोग कुठला आहे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी व किती होतो ते तुम्ही बघायचे आहे. त्याची नोंद तुम्हाला जे इथे चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये एक तक्ता तयार करून त्याबाबत तुम्हाला ते लिहून काढायचे आहे. म्हणजे पहिला आहे बाथ, अंघोळ, ब्रशिंग टीथ, दात घासणे, वॉशिंग क्लोथेस अँड अनस्टिल्स म्हणजे कपडे भांडे धुण्यासाठी, मॉपिंग द फ्लोर फरशी पुसण्यासाठी, ड्रिंकिंग म्हणजे पाणी पिण्यासाठी, कुकिंग म्हणजे स्वयंपाकासाठी आणि एकूण पाण्याचा वापर टोटल युजेस ऑफ वॉटर. तो तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला हे बघून या चार्टमध्ये तुम्हाला लिहून काढायचे आहे. म्हणजे किती पाणी किती जणांना लागते. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our body functions run smoothly. Other living things also require water. Although the amount of water they need may vary according to the size of their body, thus we see that water is very important. म्हणजेच मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. If hydrogen gas
burns in air, it is combines with oxygen and water is formed. We have learned about some characteristics of water in the previous standards. म्हणजे हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याचे काही विशिष्ट आपण मागील इयत्तामध्ये शिकलेलो आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करून या आकृतीचे आपल्याला निरीक्षण करून बघायचे आहे. सी अँड ओशन. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण. सी अँड ओशन्स. सी समुद्र, ओशन्स महासागर. ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. म्हणजेच बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. पिण्यासाठी उपलब्ध पाणी. ह्या आकृतीद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आज करून बघायचे आहे. हा चार्ट तयार करायचा आहे आणि तो लिहून काढायचा आहे. वॉटर म्हणजे आपल्यासाठी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी व किती करू शकतो हे तुम्हाला करून बघायचे आहे. हा छोटासा प्रयोग करून तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करायची आहे सर्वांनी. आज आपण इतका भाग पाहिलेला आहे. इन नेचर वॉटर occurs in 3 states. Water does not have color, taste or a odor. Many substances readily dissolve in water. Therefore, water is universal solvent. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतो. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द स्कॅप इन अ प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन्स ऑफ वॉटर. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. तसंच प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला आपण जीवन असे म्हणतो. वॉटर अवेलेबल ऑन अर्थ पर्सेंटेज. सी ओशन्स 97%. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग वॉटर हे तुम्हाला सोडवायचे आहे. हे दोन्ही चार्ट्स तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. आत्तापर्यंत जे शिकवलेले आहेत तो धडा केअरफुली तुम्ही वाचून तो समजून त्यामधील कठीण शब्द तुम्हाला लिहायचे आहे आणि रीडिंग करायची आहे. यापुढील भाग आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.